यंदाच्या दिवाळीला आजीने आम्हा सर्वांना अगदी आग्रहानं सातमाईंच्या वाड्यात बोलवून घेतलं होतं. यावेळी आमच्या यमी चिंगीला मुलगे तर सगुणेला पहिली मुलगी झाली होती. आमच्या मंजीबाईंना जुळे मुलगे झाले होते. आता आम्हा प्रत्येकाचे संसार परिपूर्ण भरलेले होते. आम्ही प्रत्येकाकडे येऊन जाऊन राहत होतो. फक्त वयोमानामुळे आजी कधी आम्हा कोणाकडे आलेली नव्हती. तसं तिला गाडीने येता आलं असतं, पण तिचं म्हणणं असं होतं की ती सातमाईंना सोडून आता ह्या दिवसात कुठेही जाणार नाही. माझं जे काही व्हायचं आहे ते आता सातमाईंच्या वाड्यात होईल. आणि तिच्या ह्या विचित्र हट्टापुढे आम्ही कोणी काही करू शकत नव्हतो. तशी आत्या आपल्या सुरेश रमेशकडे जाऊन येऊन होती. गुरुजी आता आमच्या आईवडिलांबरोबर आमच्या प्रत्येकाच्या घरी 4 दिवस राहून जात होते. आम्ही असे एकत्र येऊन आमचा वाडा भरला की आजीला आम्हाला सगळ्यांना बघून खूप बरं वाटत असे. आत्या तर आम्हा कोणाशी बोलताना 10 वेळा डोळ्यांना पदर लावत असे. एकटे गुरुजी मात्र फार खुश असत. त्यावेळी इरली काकूंची कोल्हापुरी पांढरा रस्सा, तांबडा रस्सा आणि वडे करताना धावपळ उडत असे. ह्यावेळी मात्र आम्ही सगळ्यांनी बघितलं की आमची आजी फार अस्वस्थ होती. दुपारी आम्हा सगळ्यांची जेवणाची पंगत आमच्या ओसरीवर बसलेली असताना आजी आपल्या लहानशा मिणमिणत्या डोळ्यांनी आम्हा सगळ्यांकडे बघत पुन्हा पुन्हा डोळे पुसत राहिली होती. शेवटी आमची सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर आजीनी पुन्हा आम्हा सगळ्यांना ओसरीवर बोलवलं. आम्ही सगळेजण आल्यावर ती थकलेल्या आवाजात म्हणाली, मी तुम्हा सगळ्यांना मुद्दाम दिवाळीच्या 4 दिवस अगोदर बोलवलं कारण मला तुम्हा सगळ्यांशी काही बोलायचं आहे. आजी भरल्या डोळ्यांनी आम्हा सगळ्यांकडे बघत बोलायची थांबली. तशी मीच दाटल्या गळानं म्हणाले की आजी तुला काही त्रास होतोय का? आम्हाला सांग, पण असं जीवाला घोर लावणारं काही बोलू नकोस. आजी माझ्याकडे बघत म्हणाली, सरस्वते बाळा तुमचं सगळ्यांचं प्रेम हे मला नेहमीच मिळालं आहे, तरी आता मला बोलू दे. पोरांनो, हा रामदास, शिवा, नागो, बाळकृष्ण, विठ्ठल आणि हे आनंदी लहान असताना तुमचे आजोबा अकाली गेले होते. त्यानंतर मला तर खरं तर शेतीवाडीचं काही समजत नव्हतं. नंतर तुमच्या सावत्र पणजोबांनी, दौलतीच्या वडिलांनी म्हणजे व्यंकटेश आजोबांनी मदत करण्याच्या निमित्ताने मला खूप लुटलं आणि मला जेव्हा ते जाणवलं तेव्हा मी या रामदास आणि आनंदीच्या मदतीनं हा वाडा सांभाळला होता. तर नागोनी वाड्याचा सगळा हिशोब आपल्या कानात बोट घालून हलवून सांभाळलेला होता. आमचा काष्टा रामोशी एखाद्या पहाडासारखा माझ्या मागे उभा होता. नंतर तुमची ही आत्या कायमची या वाड्यात राहायला आली होती. या वाड्याने माझ्या पोरांचे भरलेले संसार बघितले, तसंच ह्या माझ्या आनंदीचं पांढरं कपाळसुद्धा पाहिलं. मी या वाड्यात जसे सुखाचे दिवस पाहिले तसे मी ह्या वाड्यात दुःखाचे दिवससुद्धा पाहिलेत. या सातमाईंच्या वाड्यात मी सातमाईंबरोबर, माझ्या पोरांपासून माझ्या नातवंडांबरोबर फार सुखात राहिली आहे. सुखदुःखाच्या या ऊन पावसात मी आमच्या खोतांची 3री पिढी पाहिली. तरी आता मला जे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे ते तुम्ही सगळ्यांनी माझं शेवटचं मागणं म्हणून ऐकायचं आहे. हे ऐकताच आम्ही सगळेजण म्हणालो की आजी तू असं काही बोलू नकोस, अगं तू सांग, आम्ही ऐकू. आजी शांतपणे म्हणाली, आनंदे, रामदास, शिवा, नागो, बाळकृष्णा, विठ्ठला, आता हे माझं सांगणं विशेषतः तुम्ही ऐकायचं आहे. तुमच्या पोरांचे, माझ्या नातवंडांचे संसार आता भरलेले आहेत. त्यामुळे आपल्या पोराबाळांबरोबर राहण्यासाठी तुम्हा सर्वांना महिन्यातून 2-3 वेळा त्यांच्याकडे जाऊन पुन्हा माझ्यासाठी इथे यावं लागतं. आता ह्या सगळ्यांना माझी पतवंडसुद्धा आहेत. तेव्हा साहजिकच गुणाला, शेवंताला, तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की आपण आपल्या नातवंडाबरोबर राहावं, त्यांना सांभाळावं. हे असं 4 दिवसांकरता जाऊन येणं फार कमी आहे. आता या सुरेश रमेशला वाटतं की आईने आपल्याकडे येऊन राहावं. तुकाराम आत्मारामानं मोठा बंगला बांधला आहे. त्यांना वाटतं इरली आणि रामदासनं सखाला घेऊन त्यांच्याकडे राहावं, सखाने मुंबईला शिकावं. हे असं तुम्हा सगळ्यांना वाटतं हे मला माहिती आहे. पण तुम्ही सगळे केवळ माझ्यामुळे इथे अडकून पडलाय. मला आता ते नको आहे. प्रत्येक आईवडिलांना आपल्या उतारवयात आपल्या मुलाबाळांमध्ये राहायचा हक्क आहे. आपली नातवंड खेळवत आयुष्य घालवण्यात किती सुख आहे हे मला माहिती आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे की आता माझ्या प्रत्येक मुलानं आपापल्या मुलांबरोबर राहावं. अगदी ह्या आनंदीनीसुद्धा सुरेश रमेशबरोबर चिकोडीला राहावं. मी आणि गुरुजी इथे राहू.
तुमचं घरदार, शेतीवाडी सगळं नागो आणि तातू सांभाळतील. तसंच माझ्या आणि गुरुजींच्या जवळ तातू, चंपा, नागो, मंगी आहेतच की. आबांची मंडळीही इथे येऊन जाऊन असतात. तरी माझी एक अट आहे की प्रत्येक दिवाळ सणाला, सातमाईंच्या आणि झपाट्याच्या जेवणावळीला आणि आंबाच्या यात्रेला सगळ्यांनी न चुकता इथे यायचं आहे. आंबाची जत्रा करूनच आपापल्या घरी निघायचं. तसंच पोरांनो, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी तुमच्या पुढे होणाऱ्या पोराबाळांना ती झाल्यानंतर 2 दिवसांनंतर सातमाईंच्या पायावर घालून त्यांच्या रक्षणाचा पदर मागायला कधी विसरू नका. तसंच मी तुम्हा प्रत्येकाला सातमाईंच्या 7 चांदीच्या मूर्ती करून देणार आहे. त्या तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा, कारण तुम्ही कधी वाड्यापासनं अगदीच दूर असाल, इथे येणं शक्यच नसेल, तर तुमच्या देवघरातल्या सातमाईंचं स्मरण करून तुमच्या पोरांना त्यांच्या पायावर घाला. त्या नक्कीच तुमच्या पोरांवर त्यांच्या रक्षणाचा पदर घालतील. सगळ्यांनी माझं हे बोलणं ऐकून आपापली जायची तयारी करावी. दिवाळी संपली की तुम्ही सगळ्यांनी इथून जायचं आहे. त्यावेळी आमच्या कुणाच वडीलधाऱ्या मंडळींना आजीचं हे बोलणं आवडलं नव्हतं. आपल्या वृद्ध आईला असं सोडून जायची फक्त कल्पनासुद्धा ते करू शकत नव्हते. तेवढ्यात आमची आनंदी आत्या एकदम दाटल्या आवाजात म्हणाली, नाही गा आये, माझं लग्न झालं आणि वर्षभरात तुझ्याजवळ मी माझं पांढरं कपाळ घेऊन आले. त्यावेळी तू आणि सातमाईंनी आणि माझ्या या भावंडांनी मला इथे कायम सांभाळलं आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीशी मी एकरूप आहे. मी ह्या वाड्याशिवाय, तुझ्याशिवाय एक क्षणभरसुद्धा राहू शकणार नाही. सुरेश रमेशना मी त्यांच्याजवळ नसायची सवय आहे, पण मला तुझ्यापासून दूर राहायची सवय नाही. त्यात तू आणि गुरुजी दोघांची जबाबदारी माझ्यावर आहे, तेव्हा मी कुठे कुठे जाणार नाही. मी सुरेश रमेशबरोबर जाऊन राहावं असं तुला वाटत असेल तर तू आणि गुरुजींनी माझ्याबरोबर तिकडे या, नाही तर मी कुठे जाणार नाही. एवढं बोलून आत्या रडायला लागली. आजी उठली, तिला घट्ट धरून जवळ घेतलं आणि म्हणाली, आनंदे पोरी, तू मला खूप सोबत दिली आहेस. तुझी सोबत आता तुझ्या पोरांना मिळू देत की. अगं, प्रत्येक आईवडिलांचा आपल्या आयुष्यात आपल्या पोराबाळांसाठी काहीतरी वाटा हा असतोच ना गं बाळ. हे बघ, दिवाळी संपली की तू सुद्धा चिकोडीला जायचं आहे, ही माझी तुला आज्ञा आहे असं समज. आम्ही सगळेजण निशब्द होऊन आजीकडे बघत होतो. त्यावेळी गुरुजी खाली मान घालून बसले होते. त्यावेळी आम्ही आजीच्या निर्णयावर आनंद मानावा का दुःख मानावं हेच आम्हाला कळत नव्हतं. आम्हा सगळ्यांना माहिती होतं, जेव्हा वाड्यातले आम्ही शिक्षणाच्या निमित्तानं तिच्यापासून दूर गेलो तेव्हाची तिची व्याकुळता, तिचं ते वेळी अवेळी आमच्या आठवणीनं रडणं आणि सतत माझा वाडा रिकामा झाला म्हणून उदास होऊन सातमाईंच्या पारावर जाऊन बसणं, हे सगळं आम्हा प्रत्येकाला आठवत होतं. आणि आता तर ती आपल्या मुलांनाही आमच्याबरोबर जायला सांगत होती. आणि त्या एकटेपणात ती कदापि राहू शकणार नाही हे सुद्धा आम्हाला माहिती होतं. तरी आमच्या आजीला आम्ही उदास पण इतकी निग्रही अशी कधी बघितलंच नव्हतं. जणू तिचं ते बोलणं ही तिची आज्ञा आहे असं तिच्या बोलण्यातनं जाणवत होतं. इतक्यात आमचे रामदास काका गहीवरून म्हणाले, आये अगं, आम्हाला तुझी गरज होती तेव्हा तू प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी बळकट भिंतीसारखी उभी राहिलीस, आणि आता तुला आणि ह्या गुरुजींना आमची गरज आहे आणि तू आम्हाला सोडून जायला सांगतेस. छे, माझ्याच्याने तरी ते शक्य होणार नाही. गिरली काकूसुद्धा डोळे पुसत म्हणाल्या, आये अगं, तुझ्यामुळे सातमाईंनी माझा सखा मला परत दिला. मी सुद्धा तुला, या गुरुजींना आणि सातमाईंना सोडून कुठे जाणार नाही. तसं आम्ही आमच्या पोरांच्याकडे जाऊन येऊन असतोच की गं. त्यावेळी इरली काकूंचं आणि रामदास काकांचं म्हणणं तिथे सगळ्यांनी उचलून धरलं आणि जायला नकार दिला. तेव्हा अचानक आजी एकदम हमसाहमशी रडायला लागली आणि म्हणाली, पोरांनो, माझं हे शेवटचं सांगणं तरी ऐका. तुम्ही सगळेजण निघून जा. मला माझ्या डोळ्या देखत तुम्हा सगळ्यांना तुमच्या पोराबाळांबरोबर गेलेलं बघायचं आहे. एक सांगून ठेवते, माझ्या मागे माझ्या आठवणींनी तुम्ही कोणी कधी रडायचं नाही, लक्षात ठेवा. मी असू दे नसू दे, पण मी नेहमी तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर असणारच आहे, आणि हे माझं तुम्हा सगळ्यांना वचन आहे. आणि ती एकदम मंगी काकूकडे बघत म्हणाली, मंगे, मी नसल्यावर सुद्धा या गुरुजींना तू आणि नागोनं भाकरी देऊन शेवटपर्यंत त्यांना सांभाळायला हवं आहेस.
आपल्या आईचं हे असं निर्वाणीचं बोलणं ऐकून शिवाकाका रडवेले झाले. म्हणाले, आये, आज तू असं काय निर्णायक बोलतीयस? अगं, तू आम्हा सगळ्यांना हवी आहेस. तुझ्याशिवाय आम्ही सगळे पांगळे आहोत. आता आमची पोरं सुखसमृद्धीत राहतात, तसं बघता त्यांना आमची गरजसुद्धा नाही, पण आम्हाला तुझी गरज आहे गं. शिवाकाका असं म्हणतच होते तेव्हा पहिल्यांदा गुरुजी मान वर करून शांतपणे शिवाकाकांकडे बघत म्हणाले, शिवापंत, माझ्या मते आजीबाईंनी जो काही निर्णय घेतला आहे तो सर्वार्थानं योग्य असा निर्णय आहे. आता तुमच्या नातवंडांना तुमच्या योग्य त्या संस्कारांची गरज आहे. तुम्हा आई आजोबांच्या मायेची त्यांना गरज आहे आणि तुमच्या नातवंडांचा तो खरा अधिकार आहे. तसंही तुम्ही सगळेजण इथे येऊन जाऊन राहणार आहात, तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकावं आणि इथे तसा मी त्यांच्या सोबतीला आहे. आणि कुणी काही बोलायच्या अगोदर आजी उठली आणि म्हणाली, चला आता उठा, सगळ्यांनी विश्रांती घ्या. आम्ही सगळेजण उठलो होतो. अचानक गुरुजी उठले, आजींच्या पायाला हात लावत म्हणाले, आजीबाई, मी कधी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे या माझ्या आदर्शांना पाहिलं नाही, पण त्या सगळ्यांचं एक स्वरूप मी तुमच्या ठिकाणी पाहिलं आहे. मला एका परक्या फाटक्या शिक्षकाला तुम्ही तुमच्या वाड्यात आश्रय दिलात, मला भाकरी दिलीत. एवढंच नाही तर ह्या सातमाईंच्या वाड्यातला एक वडीलधारी व्यक्ती म्हणून तुम्ही मला मान दिलात. सगळ्यांनी काळजी घेतली. एका भरलेल्या कुटुंबाचं सुख मला इथे मिळालं आणि त्याबद्दल मी आपला ह्या आनंदीचा आणि तुम्हा सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि नेहमीच राहीन. गुरुजी, अहो तुम्ही बोलताना चुकलात. रामदास काका प्रसंगाचं गांभीर्य जाणून हलकेच हसत म्हणाले, अहो आमच्या वाड्यानं तुम्हालाच नाही तर तुमच्या आदर्शांसह 4 माणसांना इथं सांभाळलं आहे. आज आमच्या वाड्यात 5 वडीलधारी माणसं आहेत. गुरुजी हसत लाजले आणि आम्ही सगळेजण हसलो. तेव्हा आजी थपकून गुरुजींकडे बघत म्हणाली, गुरुजी, सतत असं म्हणण्याची गरज नाही आहे. अहो तुमचे या वाड्याचे गेल्या जन्मीचे काही ऋणानुबंध जोडलेले असावेत, ते ह्या जन्मात पुन्हा जोडले गेले आहेत, बाकी काही नाही हो. एवढं बोलून आजी झोपायला गेली तेव्हा आम्ही सगळेजण उठलो. त्या दुपारी माझ्या आजीचं हे असं बोलणं आम्हा सगळ्यांनाच विचित्र वाटून आमचा सगळ्यांचा जीव हुरहुरला होता. आजीचं हे बोलणं म्हणजे तिचा शेवटच्या दिवसाचा संदेश आहे हे समजण्या इतपत आम्ही सगळे मोठे होतो, म्हणून तिचं ते असं निर्वाणीचं बोलणं आम्हा कोणाला आवडलं नाही. आम्हा सर्वांची आमच्या या मायेच्या आजीवर, आमच्या आत्यावर विलक्षण माया होती. त्या दोघीही आमच्या आयुष्यातल्या सुखदुःखाचा एक भाग होता. आता आजीचं वय झालं होतं ही गोष्ट खरी असली तरी तिच्या मृत्यूचा विचार आम्ही कधीच केला नाही. आज कित्येक वर्ष ती आमच्यासमोर तशी ठीकच होती. आजीला कधी कुठलाही कसला तब्येतीचा त्रास झाला नव्हता. तिचं ते जुनं हाड आम्हा तरुणांपेक्षा कडक होतं आणि असं असताना मध्येच तिचं हे असं चाललं होतं. मला माझ्या आजीचं हे बोलणं फार लागलं होतं. माझ्यासाठी माझी मायेची आजी काय आहे हे फक्त मला माहिती होतं. संध्याकाळी आम्हा सगळ्यांची खेळीमेळीनं जेवणं आटोपली. यावेळी आमच्या आयांनी आम्ही यायच्या अगोदर फराळाचं करून ठेवलं होतं. दिवाळीच्या अगोदर आमचे बाजीराव आणि शंकर काका जीपनं येऊन कोल्हापुरी चिवडा, मिठाई, गोड शंकरपाळ्या, अनारसे, कंदी, पेढे, कुंदा असं पुष्कळ काही घेऊन आले. यावेळी त्यांना माहिती होतं ना की मुंबईची मंडळी येणार आहेत. आम्हीसुद्धा येताना भरपूर मिठाई आणायचो, परंतु त्यावेळी आमच्या आयांना दिवाळीचा त्यांचा तो ओबडधोबड प्रत्येक गोष्टीत खडाखडा वाजणारा फराळ आमच्यासमोर ठेवायला कसं तरी वाटत असायचं. त्यामुळे आम्ही बघायचो त्या सगळ्या बाजारी फराळात आमचा घरचा फराळ कुठे दिसत नसायचा. एकदा मी ही गोष्ट सगळ्यांना हलकेच सांगितली तेव्हा मात्र आम्हा सर्वांना त्या फराळ न ठेवण्याचं गुपित जाणवलं. तेव्हा आम्ही सगळ्यांनी आरडाओरडा केला की आम्हाला बाजारी फराळ नको आहे, घरचा फराळ कुठे आहे. तेव्हा आमच्या आयांचा तो फराळ आमच्यासमोर ठेवण्यासाठी जो काही गडबड गोंधळ उडाला ते बघून आम्ही हसत सुटलो. खरंच सांगते, मला कधी बाजारी फराळ आवडलाच नाही. आत्याचा आणि आमच्या आयांचा हात लागलेला तो फराळ खाताना माझं बालपण आठवायचं मला. आज आजीचं विचित्र बोलणं माझ्या हृदयाला एकदम लागलं होतं. आजीच्या, आनंदी आत्याच्या मृत्यूचा आम्ही विचारही कधी करू शकत नव्हते आणि त्या सगळ्या विचारांनी माझी झोप उडाली होती.
बाकीचे आजीच्या बोलण्यावर कुजबुजत झोपी गेले होते. फक्त मी एकटी जागी राहिले होते, तळमळत पडले होते. त्या शांत रात्री आमचा वाडा अगदी शांत, स्तब्ध झाला होता. तरीही दूरवर कोणीतरी हुंदके देऊन रडतंय असा मला उगीचच भास होत होता. आणि अचानक मला आरा काकांचं किंचाळणं ऐकू आलं. गौरीच्या पैंजणांचा ऋणझुणू आवाज, सीता काकूंचं रडणं मला ऐकू आलं. मी इतकी बेचैन झाले. पण आमच्या वाड्यात, त्या आरा काकांच्या वाड्याचा काहीही परिणाम न होता आमचा वाडा शांत, गाढ झोपलेला होता. त्याचवेळी मला जाणवलं की मला विलक्षण तहान लागली आहे. मी बाजूच्या टेबलाकडे बघितलं तर तिथे पाण्याचा तांब्या आणि पेला ठेवायला मी विसरले होते. तसं मी हलकेच उठले, माझघरात जाऊन पाणी प्यावं म्हणून निघाले तेव्हा श्याम आणि आकाश शांत झोपले होते. मी हलक्या पावलांनी माझघरात आले. पाणी पिऊन माझ्या खोलीत जात असताना मला अचानक वाटलं की आत्याचं दार उघडून हलकेच कोणीतरी बाहेर चाललंय. मी पुढे होऊन वाकून बघितलं तेव्हा मला भयंकर आश्चर्य वाटलं. माझी आजी अगदी वाकत वाकत मागच्या दारी निघाली होती. मी घड्याळाकडे बघितलं तर 1:15 वाजला होता. इतक्या रात्री आजी ह्यावेळी त्या मागच्या दारात का चालली होती? तशी मी हलकेच ओसरीच्या दाराकडनं लपून बघितलं तर आजीनं ते मागचं दार उघडून ती बाहेर गेली. तिने ते दार ओढून घेतलं होतं. खरं तर आमच्या जागृत झपाट्यामुळे रात्री असं दार उघडून आम्ही कोणी बाहेर जात नव्हतो. आजीसुद्धा तसंच काही कारण असेल तर बाहेर जात असे. आजीनी फक्त 2 वेळा ते मागचं दार उघडलं होतं. एकदा मी, यमी, चिंगी, आत्मा, तुकानं झपाट्याला बघायचं ठरवून तो गोंधळ करून ठेवला तेव्हा, आणि त्या दुपारी भर पावसाळ्यात मी आणि मंजी कपडे धुवायला गेलेलो असताना तिथे काय गोंधळ झाला होता हे तुम्हाला माहिती आहे. त्यावेळी रात्री मागचं दार उघडून 7 मैलच्या पारावर आम्ही अजूनही सुरक्षित आहोत हे दाखवत तेवणाऱ्या त्या समईवर मुसळधार पावसात आपला ओला पदर धरून आजी स्थिरपणे शांत 7 मैलांकडे बघत उभी होती. पण आज पुन्हा आजीनं रात्री ते मधलं दार उघडलं होतं. का, कशासाठी? आणि केवळ आजीच्या काळजीमुळे मी हळूच तसंच त्या मागच्या दाराजवळ गेले. त्यावेळी मला ते दार जरासं किलकिलं करून आजी काय करतीये हे बघायची भयंकर उत्सुकता लागून राहिली होती. आता आमचं मागचं दार उघडून जरा डोकावलं की तिथून 7 मैलांचा संपूर्ण पार दिसायचा. मी ते दार जरासं ढकलून बाहेर पाहण्यासाठी हात पुढेच केला होता, पण तेव्हा मी थबकले. वाटलं असं आजीच्या मागे चोरून जाऊन ती 7 मैलांच्या पारावर काय करतीये हे बघणं योग्य आहे का, आणि ह्याचं आजीला कळालं तर? पण मला माझी उत्सुकतासुद्धा दाबून ठेवता येईना. मी मरू दे तिकडे असं म्हणून ते दार हलकंच किलकिले केलं. 7 मैलांच्या पाराकडे बघितलं आणि मी बघत राहिले. त्या मागील दारी काळोख नव्हता, आता संधीप प्रकाश पसरलेला होता. तसंच तिथे एक मंद, मनाला सुखावणारा गंध पसरला होता. आजी त्या पारासमोर हात जोडून हसत 7 मैलांकडे बघत काहीतरी बोलत होती. तेव्हा मी आश्चर्यानं बघितलं त्या 7 मैलांच्याकडे काही हालचाल होत होती. आजीच्या प्रत्येक बोलण्यावर तिथे कोणीतरी हुंकार देऊन हसत होतं आणि आजीशी कुणीतरी कुजबुजत बोलतही होतं. मी हे सगळं बघत असताना अचानक आजीनं माझ्याकडे बघून आत जा अशी खूण केली. मी विलक्षण दचकले. म्हणजे माझं तसं ते पाहणं आजीला कळलं होतं तर. तशी घाईघाईनं ते दार ओढून घेताना मी सहज बाभळीच्या रानाकडे बघितलं. पुन्हा दचकले. त्या बांधाच्या शेवटी एक उंच बाई लुगडं नेसून केस मोकळे सोडून खाली मान घालून बसली होती. मी मागचं दार घाईघाईने ओढून घेतलं. ओसरीवर आले तर आत खोलीत आकाश रडत होता. पटकन आत गेले. श्याम उठला होता, आकाशला थोपटत होता. मला बघताच ते म्हणाले की सरस्वती, अगं एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? तसं मी आकाशला जवळ घेत म्हणले, अहो कुठे नव्हते गेले मी जरा मोरीत जाऊन आले, तुम्ही झोपा. दुसऱ्या दिवशी मी जरा उशिरा उठले. अगोदर आत्याच्या माझघरात गेले. तिथे आजी नव्हती. आत्याला विचारल्यावर ती म्हणाली, अगं ती सखा आणि वामनला घेऊन 7 मैलांच्या पारावर बसली आहे. मी घाईघाईत तिथे गेले. मला बघताच आजी हसली आणि म्हणाली, सरस्वती आज उशिरा उठलीस म्हणून मी म्हणते रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये. तेव्हा मी काही न बोलता घाईघाईनं आजीजवळ बसून रात्रीच्या त्या सगळ्या प्रकाराबद्दल सरळ तिला विचारलं. ती म्हणाली, सरस्वती तू माझ्यावर पाळत ठेवून होतीस का? मी तिचा हात धरून म्हणाले, नाही का आजी,
पण काल तू जे आम्हा सगळ्यांना सांगितलंस ना ते मला अजिबात आवडलं नाही बघ. अगं तू त्या सगळ्यांना जायला सांगितलंयस तर तुला त्या सगळ्यांशिवाय करमेल का ह्या विचाराने मला झोप येत नव्हती. त्या तारा काकांच्या त्या गोंधळाने मला व्याकुळ केलं होतं, त्यामुळे मी बराच वेळ जागी होते. पाणी प्यावं म्हणून माझघरात गेले तर तुला मी मागच्या दारी जाताना बघितलं. माझे मला सांग, तिथे तो संदीप प्रकाश कसला आणि तू खरंच सातमाईंशी बोलत होतीस का? आजी हसत म्हणाली, अगं वेडाबाई किती बोलतीयस तू, जरा दम तरी घे. पण सरस्वती मला एक सांग, तू श्यामजवळ याबाबत काही बोलली का? मी नाही म्हणून मान हलवल्यावरती म्हणाली, मला माहीतच होतं ग तू कुणाजवळ बोलणार नाहीस. हा प्रकार तू कुणाला सांगू नकोस. सरस्वती, तो संदीप प्रकाश पाहिलास ना, तो त्या सातमाईंच्या दोन्ही प्रज्वलित झालेल्या समयांचा प्रकाश होता. त्यांना काळोख आवडत नाही, त्या काळोखात लगेच झोपी जातात. आता राहिला तुझा प्रश्न, मी सातमाईंशी बोलत होते का? तर वेडे, अगं मी जेव्हा जेव्हा पारावर असते ना तेव्हा तेव्हा मी त्यांच्याशी बोलते. सरस्वती, अगं मी तसं रोज त्यांच्याशी बोलते. काल रात्री मी त्यांना भेटायला गेले, कारण मला काल रात्री तुझ्यासारखी झोप येत नव्हती, तेव्हा म्हटलं जरा सातमाईंच्या पारावर जाऊन टेकावं. सरस्वती, अगं त्यांनासुद्धा हल्ली कधी कधी झोप येत नाही, आता त्या पण माझ्यासारख्या म्हाताऱ्या झाल्यानं. मी आश्चर्यानं म्हटलं, आजे मी या सातमाईंकडे कधी सखासाठी रडताना त्यांचं मंद हसणं, कुजबुजणं अनेक वेळा ऐकलं होतं. आजे खरंच त्या तुझ्याशी आपल्या भाषेत बोलतात का गं? हो ग सरस्वती, सातमाई माझ्याशी बोलतात, त्यांची भाषा जरा गावंढळ आहे. आता नागोच्या तोंडानं मात्र त्या स्पष्ट बोलतात. आजे तू गेलीस तेव्हा सातमाईंच्या त्या समया तेवत होत्या. त्या आपल्या समया फुंकर मारून झोपायला गेल्या नव्हत्या, याचा अर्थ तू तिथे येणार हे त्यांना माहिती होतं ना ग. तसंच आजे तू तिथे असताना त्या बांधाच्या टोकाशी एक बाई केस सोडून बसली होती, ती कोण होती? तो आपला झपाटा नव्हता? माझ्या प्रश्नांची सरबत्ती ऐकून आजी आता थकल्या आवाजात म्हणाली, होय ग, तो आपला झपाटाच होता. मी सातमाईंकडनं कधी येते याची वाट बघत बसला होता. अगं तिथून येताना 4 शब्द मी त्याच्याशीही बोलते. पण सरस्वती, तू बाहेर आली नाहीस हे बरं झालं. सातमाईच मला म्हणाल्या होत्या की सरस्वती दाराजवळ आहे, म्हणून मी तुला आज जा अशी खूण केली. जर तू त्यावेळी बाहेर आली असतीस तर झपाट्याने तुझ्यावर झडप घातली असती. तसं विशेष काही झालं नसतं म्हणा, तरी कोणाची स्वतःवर अशी झडप घेणं बरं नसतं बाळा. हे ऐकून मी शहारले होते आणि ते जाणवून आजी माझा हात धरून म्हणाली, सरस्वती, आता हे सगळं फक्त तुझ्या माझ्यात राहिलं पाहिजे. आणखीन एक तुला सांगायचं राहिलं बघ. सरस्वती, तू सखासाठी अनेक वेळा सातमाईंच्या पारावर जाऊन रडत होतीस हे सातमाईंनी मला सांगितलं होतं, तरी आज मी तुला सांगते की सातमाईंनी नंतर मला सांगितलं होतं की त्यांनी सखाला कोणासाठी नाही तर फक्त तुझ्यासाठी परत आणलं होतं, कारण तू आयुष्यभर सखाच्या मृत्यूचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन जगली असतीस ना, म्हणून. त्यावेळी मी हे सगळं अश्रू भरल्या डोळ्यांनी ऐकत सातमाईंकडे बघत होते. ती छान दुपार मला आजही आठवते. मला या सरस्वतीला सातमाई ओळखत होत्या. माझं दुःख त्यांनी जाणलं होतं. फक्त सखाच्या पुनर्जन्माची वेळ आली नसल्यामुळे त्यांनी त्याला त्या अंधारात ठेवलं होतं आणि त्याची सुटायची वेळ येताच त्याला परत पाठवलं होतं. मला माहिती आहे तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. मुळात तुमचा सातमाई आहेत याच्यावरच विश्वास नसणार. फक्त तुम्ही म्हणणार की ही सरस्वती काहीतरीच बोलते. तरी ही माझी कादंबरी आहे आणि मी खोतांची सरस्वती आहे, हे तुम्हाला मान्य आहे ना? मग तसंच आमच्या सातमाई आहेत हेही मान्य करा. नाही तर एक करा, तुमची काही अडचण असेल तर सातमाईंजवळ मागा. बघा नंतर तुम्हीच म्हणाल की सरस्वतीच्या सातमाई अगदी खऱ्या आहेत. बरं झालं, आमच्या अडचणीला आम्हाला आता त्यांचा आधार आहे. आजी नंतर मला म्हणाली, चल सरस्वती आज जाऊ, तू चहासुद्धा घेतला नाहीस ना. अगं मला माहिती होतं तू सकाळी पळत पळत माझ्याकडे येणार, म्हणून मी अगोदरच येऊन तुझी वाट बघत बसले. आजी बस ग तू.
आजी तुझ्याजवळ असं बसलं ना की मला खूप बरं वाटतं गं. आत्याच्या कुशीत मला नेहमी सुरक्षित वाटतं आजी. आजी एक सांगू का, तिकडे श्यामकडे माझे सासू सासरे आहेत, हे आहेत, आकाश आहे, भाऊजी आहेत, जाऊ आहे. पण तरीही कधीतरी अचानक मला त्या भरल्या घरात तुझी आणि आत्याची इतकी आठवण येते म्हणून सांगू, मग मला तिथे फार एकटं एकटं वाटतं गं. माझ्या आईबाबांपेक्षा मी तुझ्या आणि आत्याच्या जवळ जास्त होते म्हणून तुम्हाला सोडून असं राहताना खूप त्रास होतो गं मला. आजी माझ्या डोक्यावरनं मायेनं हात फिरवत हळुवार म्हणाली, सरस्वते, अगं तू एका मुलाची आई झालीस तरी तू अजून पूर्वीसारखी हळवी आहेस, भावनाप्रधान आहेस. वयाप्रमाणे थोडं कणखर बनावं ग. खरं सांगू का सरस्वते, तुझ्या जन्माच्या वेळी सातमाई मला म्हणाल्या होत्या की आंबे, आता आपल्या वाड्यात एक छान फुलपाखरू येणार आहे, ते स्वतःच्या रंगात गुरफटून उंच उडणार आहे. आणि त्यांच्या त्या सांगाव्यानंतर तू झालीस माझी विशेष आवडती नात. हे ऐकून मी रडत हसत म्हणाले, आजी खरं सांगतेस का ग हे? तेव्हा आजीने हसत हसत मान डोलावली. आता त्यावेळी मी आजीबरोबर त्या सातमाईंसमोर बसले होते. त्या पितळेच्या 7 मूर्ती माझ्याबद्दल आजीशी बोलल्या होत्या. त्या पितळी मूर्ती जिवंत होत्या. मला हे महान नवल वाटलं नाही, कारण माझ्या जन्मापासून मला त्यांचा सहवास होता. फक्त आता त्या आजीच्या तोंडून काय बोलतात हे मला समजलं म्हणून मला आश्चर्य वाटलं. मी विलक्षण भाऊक झाले आणि आजीला म्हणाले, आजी मी ह्या सातमाईंना नेऊन नंतर इथे दुसऱ्या चांदीच्या सातमाई आणून ठेवल्या तर चालेल का ग? तू मला ह्या सातमाई देशील? आजी म्हणाली, नको ग सरस्वते, असं कधीही करू नकोस. समोरची हिरवीगार शेतं बघतीयस ना? फार वर्षांपूर्वी सरस्वते इथं काहीही नव्हतं. फक्त इथे बाभळीची काटेरी झाडं गच्च भरली होती आणि इथल्या या बाभळीच्या काटेरी बनात आपल्या सातमाई आपला बुटकेपणा लपवून राहायच्या. नंतर भूक सहन न होऊन इथल्या बाभळीच्या हिरव्या शेंगा ओरबडून खायच्या. त्यावेळी त्या बाभळीच्या झाडावर चढून त्या शेंगा काढताना बाभळीच्या काट्यांनी त्यांची अंग रक्तबंबाळ होत असत. नंतर आमचे पूर्वज खोत इथे आले आणि पार्वतीच्या वरदानामुळे या सातमाई इथल्या पारावर राहायला लागल्या. त्यामुळे नंतर त्यांच्या आयुष्याला थोडी स्थिरता लाभली होती. या सातमाई या लिंबोणीच्या पारावर राहिल्या. त्यांची जेवणा खाण्याची हमी खोतांनी घेतली. तेव्हा दूरवरच्या वना रानात फिरणारा एक झपाटा सातमाईंच्या पाठोपाठ इथे आला. त्यांना बघत त्यांच्यापासून लपून राहिला. तो झपाटा सातमाई झोपल्या की नंतर इथे बाभळीच्या रानात फिरायचा. त्या झपाट्याने आपल्या पूर्वजांना दृष्टांत दिला आणि या समोरच्या बाभळीच्या रानात राहायची परवानगी मागितली आणि सातमाईंनी त्यांना होकार दिल्यावर आमच्या पूर्वजांनी हे समोरचं बाभळीचं रान झपाट्याला दिलं आणि इथली बाभळीची सगळी झाडं शेतीसाठी तोडली. इथं शेतं तयार केलं. ते शेती करून आपली उपजीविका करायला लागले. पण झपाट्याला दिलेल्या त्या बाभळीच्या रानाला त्यांनी कधीच हात लावला नाही. झपाट्यामुळे त्या रानाला झपाटलेलं बाभळीचं रान असं नाव पडलं होतं. सरस्वते, पूर्वी इथे या सातमाईंनी फार भोगलं आहे ग. पण आता ह्या सातमाईच काय, तो दूरवरून आलेला झपाटा येतं सुखानं सातमाईंच्या बरोबर राहतोय. त्यामुळे सरस्वते, ह्या सातमाईंना कधीही इथून बाहेर काढू नकोस. त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपात इथेच राहू दे कायमचं. तुमच्यानंतर तातूचा वामन त्यांना सांभाळील. वामन नंतर त्याची मुलं बाळं त्यांना सांभाळतील. परंपरा ही तशीच चालू राहू दे. सरस्वते, अगं मी तुम्हा सगळ्यांना चांदीच्या सातमाईंच्या मूर्ती करून देणार आहे आणि तुमच्या नेहमीच्या पूजा अर्चनानं, त्यांना अन्न पाणी देण्यानं त्या मूर्तीत त्यांचं अस्तित्व आपोआप ओढलं जाईल. त्या जागृत होतील. या मूळ स्वरूपाच्या इथल्या सातमाईंना हलवायचा कोणालाच, अगदी मलासुद्धा अधिकार नाही आहे. तुला सांगते एक सरस्वते, अगं आपला हा सातमाईंचा वाडा तुमचं मूळ घर आहे. तुम्ही राहता दूर तिकडे मुंबईला, तरी या तुमच्या वाड्याची ओढ तुम्हाला इथे परत आणतेच का नाही? तसंच सातमाईंच्या या मूळ स्वरूपाला इथली ओढ आहे. बाकी कुठे त्या राहूच शकणार नाहीत. फक्त तुमच्या देवघरातल्या चांदीच्या मूर्तीत त्यांचा संचार असेल, तोही फक्त तुम्हाला पाहण्यापुरता असेल. हे सगळं ऐकताना मला वाटलं की खरंच आमच्या या सातमाईंना पारावरनं हलवण्याचा कोणालाही अधिकार नाही.
आम्ही बोलत असताना आम्हाला शोधत आत्या तिथे आली आणि म्हणाली, सरस्वती, अगं श्यामची न्याहारी पण झाली, तू अजून पारोशी, जा तोंड धू, आंघोळ कर, शेवंता वहिनी तुझी वाट बघतीये. तेव्हा मी तिला म्हणाले, मीच जाते, तिला घेऊन येते. त्यावेळी मी जाताना सातमाईंकडे बघितलं, मनात म्हणाले, सातमाईंनो, तुम्ही जगापासून लपून इथे राहिलात तरी मी तुमचं पवित्र अस्तित्व जगापुढे कादंबरीच्या रूपात का होईना आणीन, कारण आमच्या खोतांसारखीच अनेकांना तुमच्या मदतीची गरज आहे. आणि मला तिथे मंद हसण्याचा, कुजबुजण्याचा भास झालेला होता. त्या दिवशी आजीने दुपारी आमची जेवणं आटोपल्यावर आपल्या सगळ्या दागदागिन्यांचं सगळ्यांना वाटप केलं. आम्हा सगळ्यांच्या वाट्याला तिचा एक एक दागिना आला. त्यात राणी काकूंना सुद्धा तिने आपला एक दागिना काढून ठेवला होता. आजीने आम्हा प्रत्येकाला जवळ घेतलं, कुरवाळलं. नंतर ती आत्याला म्हणाली, आनंदे, आज मला सोडून कुठे जाऊ नकोस, माझ्या डोळ्यासमोर राहा. आत्या आत्ता जरा रागवून तिला म्हणाली, आहे अगं, आता तुला आपले दागिने वाटायची घाई का? त्यात तू आम्हा सगळ्यांना आमच्या पोरांबरोबर राहायला जायला सांगतेयस. पण तू काही माझ्याबरोबर चिकोडीला आल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. मी गुरुजींना सुद्धा नेणार आहे. मग आता सगळ्यांना घेऊन तो का कुरवळत बसली आहे? तेव्हा आमची आजी एकदम रडायला लागली. म्हणाली, आनंदे, तुम्ही सगळे माझ्यापासून दूर जाणार ह्याचंच नाही म्हटलं तरी मला दुःख आहेच की गं. तरी मी एक सांगते तुम्हाला, लक्षात ठेवा, पुढच्या जन्मीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी माझ्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. तुम्ही माझ्याच पोटी जन्म घ्याल आणि आनंदे, त्यावेळी तुझं कपाळ नेहमी कुंकवानं भरलेलं असेल. आजीचं ते निर्वाणीचं बोलणं आम्हा सगळ्यांच्या हृदयाला लागलं. माझे बाबा, काका एकदम म्हणाले की आये, तुला सोडून आम्ही जाणार नाही, तू असेपर्यंत आम्ही इथे राहू. त्यावेळी ही माझी वृद्ध आजी काही न बोलता गप्प खाली मान घालून रडत बसली. आत्मा तुकादादा तिच्याजवळ गेले. म्हणाले, आजी, तुला बरं वाटत नाही आहे का? आजी त्यांना कुरवाळत म्हणाली, नाही रे बाळांनो, मी ठीक आहे. नंतर ती मला म्हणाली, सरस्वते, चिंगे यमे म्हणजे तुम्ही तुमचे संसार नीट करा. सरस्वते, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुझ्यामुळे हे जग सातमाईंना ओळखेल. त्यावेळी माझी आजी काय बोलतीये कुणालाच, अगदी मला सुद्धा कळलं नाही. त्यानंतर तो उदास दिवस असाच हळूहळू निघून गेला. रात्री मी पुन्हा ते मागचं दार उघडायचा आवाज ऐकला होता, पण मी उठले नाही. यावेळी मला आजीला कुठलाही व्यत्यय आणायचा नव्हता. नंतर कधीतरी मी श्यामच्या कुशीत गाढ झोपी गेले. त्या रात्री माझी ती वृद्ध मायेची आजी आम्हा सगळ्यांना सोडून, आपल्या सातमाईला, आपल्या झपाट्याला सोडून झोपेतच निघून गेली होती. त्या रात्री आराकाकांचा सगळा वाडा रडत होता. खरंच काही माणसं इतकी भाग्यवान असतात ना की त्यांना आपल्या मृत्यूची चाहूल अगोदरच लागते आणि ते सगळ्यांचा निरोप घेऊन शांतपणे जातात, दुसऱ्याला आपल्या मागे जन्मभर रडत ठेवण्यासाठी. अगदी पहाटे आत्याच्या लक्षात आजीचं ते जाणं आलं आणि क्षणात आमचा सगळा वाडा आमच्या रडण्याने, ओरडण्याने हादरून गेला. अख्खा गाव आमच्या अंगणात गोळा झाला. सकाळी ज्यावेळी माझ्या आजीला आंघोळ घालून सातमाईंच्या पारावर ठेवलं गेलं, तेव्हा सगळी मांजरीवाडी सातमाईंच्या पारावर लोटलेली होती. आमचे गुरुजी आजीच्या पायाजवळ बसून मूकपणे अश्रू ढाळत होते. राणी काकू, परसूदादा आपल्या तिन्ही पोरांना आजीच्या पायावर घालून कुटून कुटून रडत होते. त्यावेळी आमच्या वाड्यातल्या कोणाकडे बघवत नव्हतं. आत्या तर दोनदा रडता रडताच बेशुद्ध झाली होती. जेव्हा आमच्या आबांच्या वाड्यात आजी गेल्याची अर्जंट तार पोचली, तेव्हा आमचा आबांचा वाडा उडत उडत जीपने आमच्या वाड्यात येऊन पोचला. तसं बघता आम्हा कोणालाच आजी अशी अचानक जाईल असं वाटलं नव्हतं. ती अजून निदान 4-5 वर्ष तरी नीट जगेल याबद्दल सगळ्यांना खात्री होती. तसे आमचे आत्मा तुकादादा वाड्यात आले की प्रत्येक वेळी तिला नीट तपासत होते. तिच्या तब्येतीची कुठलीही तक्रार नव्हती.
पण माझ्या आजीने आपल्या परीने आम्हा सगळ्यांचा निरोप घेतला होता आणि आपल्या माघारी वाड्यात कोणी रडत राहू नये म्हणून तिने अगोदरच सगळ्यांना त्यांच्या मुलांबरोबर जाऊन राहायला सांगितलेलं होतं. ज्यावेळी माझ्या आजीच्या मृत्यूची बातमी आजूबाजूच्या गावातल्या माणसांना कळली तशी त्या गावातली माणसं आजीचं शेवटचं दर्शन घ्यायला सातमाईंच्या पारावर यायला लागली. शिवा काका रामदास काकांना म्हणाले की दादा, आता 17 गावची माणसं सातमाईंच्या पाराजवळ यायला लागली आहेत, आपण आईला ओसरीवर ठेवायची का? लगेच आमच्या आजीला ओसरीवर ठेवलं गेलं होतं. माझ्या लहानशा आजीला नव्या लुगड्या चोळीत हारतुरे घालून झोपवलं होतं. तिच्या नागपुड्यात कानात निलगिरी लावलेला कापूस घातला होता. इरली काकूंनी तिचे सफेद केस तेल लावून नीट विंचरले होते. आमच्या वाड्यातल्या प्रत्येकाने तिला हळदी कुंकू लावलं होतं. माझी लहानशी आजी त्या सगळ्या शृंगारानं झाकून गेली होती. आम्हा सगळ्यांना हा वाईट दिवस असा अचानक येईल स्वप्नात सुद्धा वाटलेलं नव्हतं. रडताना आम्ही बघितलं त्या जमलेल्या गर्दीतनं कशी तरी वाट काढत आमचा नासऱ्या वैदू काका आजीच्या जवळ आला. आल्या आल्या तिच्या पायाला हात लावला, नमस्कार केला आणि आपल्या गळ्यातली ती फार जुनी कवड्यांची माळ काढून आजीच्या गळ्यात हलकेच घालत पुटपुटले की आंबे सांभाळून जायचंय, म्या येतोच आहे, आल्यावर मला भेटायला ये. आणि डोळे पुसत ते तिथेच खाली बसले. आमच्या गावातले रामोशी कातकरवाडी खाली बसून रडत होती. संपूर्ण मांजरीवाडीत रडणं भरून राहिलं आणि त्यावेळी विलक्षण अद्भुत घटना घडली. मी आजसुद्धा सातमाईंची शपथ घेऊन सांगते, ती घटना प्रत्यक्ष बघणारे आजसुद्धा काही जण मांजरीवाडीत आहेत. आम्ही आमचं सगळं गाव आजीसाठी रडत होतो. तसं बघता माझी वृद्ध आजी आमच्या आजोबांच्या मृत्यूनंतर मांजरीवाडीची प्रमुख, तिच्या शब्दाला गावात मान. तिने अनेकांना आपल्या मांजरीवाडीत आश्रय देऊन त्यांना मदत केली. सोलापुरातून आलेल्या मुंगळ्या धनगराला मांजरीवाडीत आश्रय दिला. त्याला रोहीला वाड्यातली भाकरी खाऊ घातली. रोहीचा रामशा आजी आणि आत्याच्या हातनं झाला होता. आज आजीला अग्नी द्यायचा होता. त्यावेळी रामदास काकांनी अत्यंत दुःखानं आजीला जरा सरकवून ओसरीमध्ये ठेवलं. ते रडत बाजूला उभे राहिले होते. त्यावेळी ते जगातलं महान अद्भुत आश्चर्य घडलं. माझ्या आजीचं दर्शन घेण्यासाठी, तिच्या पायांना हात लावण्यासाठी गावकऱ्यांनी मधोमध थोडी मोकळी जागा ठेवली होती. म्हणजे कोणी आत येणारं सरळ आत जाऊन आजीजवळ जाऊन तिचं दर्शन घेऊन जाऊ शकत होतं. त्या दर्शन घेण्याच्या वेळी आम्ही सगळ्यांनीच बघितलं की आमच्या मागच्या दरवाजातून साधारण 2 फुटांपेक्षा कमी उंचीच्या अशा 7 बुटक्या स्त्रिया एका ओळीत आजीजवळ आल्या. त्यांच्या मागोमाग एक उंच दणकट बांध्याची केस मोकळी सोडलेली स्त्री आत आली. त्या उंच दणकट स्त्रीनं एखाद्या नववधूनं घुंगट ओढून पलंगावर बसावं तशा प्रकारे आपला पदर डोक्यावरनं तोंडावर ओढून घेतला होता. त्यामुळे त्या स्त्रीचं संपूर्ण तोंड झाकलं गेलं होतं. त्या 8 जणी अशा आत आल्यावर तिथे एकदम हिरव्या बाभळीचा आणि झेंडूचा सुगंध आजूबाजूला पसरलेला होता. त्या बुटक्या 7 स्त्रियांनी आपला पदर डोकीवर घेतला नव्हता, तो पाठीमागे मोकळा सोडला होता. त्यावेळी भयचकित नजरेनं आम्ही सगळ्यांनी बघितलं, त्या सगळ्या बुटक्या स्त्रियांचा तोंडवळा एकाच साच्यातून काढावा असा एक सारखा होता. फक्त 7वी स्त्री त्या 6 स्त्रियांपेक्षा जरा जास्त बुटकी होती. त्या 7ही स्त्रियांचा वर्ण काळसर सावळा होता. त्या सगळ्या स्त्रियांचा तोंडवळा लांबट रेखीव होता. सरळ नाक, काळेभोर डोळे, सरळ भुवया, रेखीव नाजूक ओठ, जणू एखाद्या पाषाणातून कोरून काढलेल्या सुंदर शिल्पाचे तोंडवळे. त्या सर्व बुटक्या स्त्रियांनी आपल्या लांबसडक केसांच्या मध्ये भांग पाडून पिळापिळाचे घट्ट आंबाडे घातले होते. त्या आंबाड्यात बाभळीच्या शेंगा, काटे तसंच झेंडूची फुलं अगदी वेणीसारखी कलात्मक तऱ्हेनं खोचलेली होती. त्या सगळ्या जणींच्या अंगावर आमच्या सातमाईंना नेसवलेलीच हिरवी लुगडी चोळी होती. ती आमच्या आनंदी आत्यानं एकाच लुगड्याच्या 7 चोळ्या आणि 7 लुगडी करून त्या सातमाईंना आंघोळ घालून नेसवलेलीच लुगडी चोळी त्यांनी घातलेली होती. त्यांनी घातलेले दागिने वेगळ्या प्रकारचे होते.
त्या सगळ्या स्त्रियांनी त्यांच्या संपूर्ण गोंदलेल्या हातात अगदी कोपऱ्यापर्यंत कथलाच्या बांगड्या घातल्या होत्या. त्यांच्या गळ्यात कथलाच्या तपकिरी कवड्यांच्या माळा घातलेल्या होत्या. विशेष म्हणजे त्या कवड्याच्या माळा अगदी त्यांच्या पायापर्यंत लांब लचक लोंबकळत होत्या. सगळ्या जणींच्या कपाळावर काहीतरी गोंदलेलं होतं, तर कानात कथलाचीच कासवाच्या आकाराची कर्णफुलं कानाला घट्ट धरून बसली होती. त्यांच्या सरळ नाकाच्या नाकपुडीत बारीक लाल खड्याच्या चमक्या घातल्या होत्या. त्या सगळ्या जणींनी आपल्या काळ्याभोर डोळ्यात जाड काजळ घातलं होतं. आम्ही आमचे सगळे गावकरी भयचकित नजरेनं बघत होते. त्यावेळी प्रत्येकाला माहिती होतं की ह्या 7 जणी आमच्या खोतांच्या पूज्य दैवत सातमाई आहेत. तर तो तोंड लपवून आलेला आमचा झपाटा आहे. परमेश्वरा, मी तुम्हाला सांगते, आमचा झपाटा मी उभी होते तिथे माझ्या जवळ येऊन उभा राहिला होता. मी इतकी घाबरले होते, मला तिथून हलता येत नव्हतं. मी हलकेच त्या झपाट्याच्या हाताकडे बघितलं तर ते हात पदरानंच झाकलेले होते. तिचं ते लुगडं जुनं होतं, वास मारणारं होतं. आता झपाट्याला सुद्धा आम्ही दरवर्षी नवीन लुगडं देत होतो, तरी तो ते लुगडं का घालून आला नाही देव जाणे. झपाटा माझ्याजवळ येऊन उभा राहिला तेव्हा आमचे नागो काका पटकन माझ्याजवळ आले. त्यांनी चटकन मला मागे लोटलं. ते झपाट्याच्या जवळ उभे राहिले तेव्हा मी बघितलं त्या झपाट्याची काळी जाड बोटं विचित्र तऱ्हेनं वळवळत होती. त्यांनी आपल्या मुठी घट्ट आवळून धरल्या होत्या. त्यावेळी सातमाई आणि झपाटा आजीचा निरोप घ्यायला प्रत्यक्ष आले होते. सातमाई आल्या. सगळ्या जणी आजीच्या भोवती गोलाकार उभा राहिल्या. फक्त झपाटा त्यांच्या मागे होता. तिथे जागा असताना सुद्धा तो सातमाईंच्या बरोबर उभा राहिला नव्हता. तेव्हा आम्ही सगळे रडायचं सोडून भयंकर धक्का बसल्यामुळे त्या सगळ्यांकडे डोळे मोठे करून पाहत राहिलो होतो. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. या प्रकरणाचा पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.